तर नमस्कार मंडळी, डायरेक्ट मी व्हिडिओला सुरुवात करणार आहे. हलवा स्टाईल बेसन पेढा कसा बनवायचा त्याची आपण रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. 1 वाटी साखर घेतलेली आहे, त्याच वाटीनं 1.5 वाटी पाणी घेतलेले आहे. तार तुटेपर्यंत आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही. आपण जेव्हा मार्केटमधून पेढे घेतो ते खूप महागडे असतात. काहीच गरज नाही बाहेरून विकत आणायची, घरीच बनवायची आणि पोटभर खायची. तर या ठिकाणी मी आपल्याला पिठं जे आहेत पेढे बनवण्यासाठी 1 वाटी मैदा घेणार आहे, त्याच वाटीनं 1 वाटी बेसन पीठ घेणार आहे. दोन्ही पिठं आपल्याला चाळणीतून गाळून जायचे आहेत. पिठं आपल्याला चाळूनच इथं वापरायचे आहेत. तुम्ही पुरणाची चाळणी वापरा किंवा घरातली जे वापरतात ते वापरले तरी चालतं. तर कोरडंच आपल्याला पीठ सुरुवातीला भाजून घ्यायचं आहे. त्याने का तर पीठ आपलं पटकन भाजल्या जाते आणि अगदी सॉफ्ट पीठ आपलं तयार होतं. म्हणून आपल्याला सुरुवातीला कोरडंच पीठ भाजून घ्यायचं आहे, ते पटकन भाजून होतं. नंतरच आपल्याला त्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे. आपला गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा इथं, म्हणजे जेणेकरून आपलं पीठ खाली भाजणार नाही, करपणार नाही. म्हणून आपल्याला मिडियम गॅसवर असे दोन्ही पिठं भाजून घ्यायचं. साईडला आपला पाक पण इथं तयार होतो आहे. नंतर त्यात आपल्याला घालायचं आहे 1 चमचावर मी साजूक तूप घेतलेलं आहे. सेम हलवाई स्टाईल की पेढ्यांची टेस्ट पाहिजेत मी इथं त्याच पद्धतीनं बनवत आहे. पूर्ण पीठ कोरडं भाजल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला 1 वाटी तूप घालायचं आहे. पूर्ण ते परतून घ्यायचं आहे. नंतर ना ते एक हळूहळू करून पूर्ण मिश्रण भाजून घ्यायचं आहे. तूप सुटायला लागलं की आपलं पीठ इथं परफेक्ट तयार झालं आहे आणि सुगंध पण खूप छान येतो आहे. जसं बाहेर मिळतात त्याच पद्धतीचे आपले पेढे इथं तयार होणार आहेत. तर ही पीठ आपण एका ताटामध्ये थंड व्हायला काढून घेणार आहोत. हे गरमच असतं, तुम्ही कोमट झाल्यानंतर किंवा थंड झाल्यानंतर पेढे बांधले तरी चालतात. तर इथं आपला पाक पण इथं रेडी आहे. तार तुटायला लागला की नंतरच गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. त्यात मी थोडंसं लेमन कलर घालणार आहे. जसं मार्केटमध्ये पेढे मिळतात त्याचा कलर बघा किती सुंदर असतो, त्याच पद्धतीने मी इथं कलर घालणार आहेत. तुम्हाला नसेल घालायचा तुम्ही नाही घातला तरी चालतं. मी थोडासा लेमन कलर घेणार आहेत. नंतर घालायचं आपल्याला त्यामध्ये 1 वाटी मिल्क पावडर, म्हणजे 100 ग्राम इथं मिल्क पावडर वापरले आहेत. जसं बाहेर हलवा स्टाईल पेढे असतात सेम तशी टेस्ट राहणार आहे आपल्या पेढ्यांना. मी तर 1 वाटी मिल्क पावडर घातली. तुम्ही आवर्जून मिल्क पावडर घाला, अजिबात स्किप करू नका, म्हणजे सेम आपली पेढ्यांची टेस्ट त्याला येईल. हे पूर्ण मिश्रण आपलं गरम असतं म्हणून हळूहळू आपण चमच्याच्या मदतीने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला जो पाक तयार झाला होता आपला तो त्यामध्ये आपल्याला थोडं करून त्यात घालून घ्यायचे. पूर्णच पाक लागणार आहे आपल्याला. त्याला सुरुवातीला थोडंसं मिक्स करून घ्यायचं चमच्याच्या साहाय्याने. नंतर जो उरलेला पाक तो सुद्धा आपल्याला त्यात घालून घ्यायचा आहे. हे आणि पूर्ण मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यात आपल्याला घालायची वेलची पूड, चांगला स्मेल येण्यासाठी. सुगंधही आपला खूप छान येतो वेलची पूडमुळे. तुम्ही नसेल घालायची तुम्ही इसेन्स वापरलं तरी चालतं, पण वेलची पूड मी तर वापरली आहेत. आणि पूर्ण मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे सुरुवातीला गरम असतं तर हात भाजू शकता आपले, तर आपण इथं चमच्याच्या मदतीने ते पूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचे. आता जरी पीठ आपलं सैलसर वाढत असलं, नंतर पूर्ण पेढे तयार झाल्यानंतर पीठ आपलं घट्टच होते. म्हणजे जसं मार्केटमध्ये पेढे मिळतात त्याच पद्धतीचं आपले पेढे इथं तयार होणार आहेत. चमच्याच्या मदतीनं पीठ पुन्हा ते मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहेत आणि हातानं चोडून घ्यायचं आहेत. त्याने का